पाहू शकतो की सध्या आता संपूर्ण मोनोरेलच्या आतमधली जी आहे ती इलेक्ट्रिक सप्लाय जी आहे ती हळूहळू बंद होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आतमध्ये जे लाईट आहेत मोनोरेलच्या आतमध्ये ते देखील बंद आहेत। लोक आतमध्ये जी अडकली आहेत ती मोबाईल मधला टॉर्च लावून आतमध्ये मोबाईलचा टॉर्च लावून आहेत, जेणेकरून आतमध्ये उजेड जो आहे तो दिसावा म्हणून आतमध्ये मोबाईलचे टॉर्च त्यांनी लावलेले आहेत। अग्निशामक दलाचे 2 तुकड्या ज्या आहेत त्या शिड्यांच्या त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या शिड्यांच्या साह्याने वर जाऊन सागर चिंदे आपल्या सोबत आहेत। सागर, आता अग्निशमन दलाचे जवान हे काच फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, काच ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत, आता काय सिच्युएशन आहे? आतमध्ये प्रचंड पॅनिक आहे। माझ्या मागे जर आवाज येत असेल तर लोक प्रचंड आरडाओरडा करतात, प्रचंड घाबरलेले आहेत लोक। आत्ताच एका व्यक्तीला माझ्या समोर चक्कर आली, थोडं पाणी दिल्यावर त्या व्यक्तीला बरं वाटलं। श्वास घ्यायला लोकांना त्रास होतोय, अतिशय घबराट आहे लोकांमध्ये। महिला आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत। सागर, अग्निशमन दलाचे जवान हे पुढच्या भागामध्ये आहेत मोनोरेलच्या, तर तिथे तुम्ही पोहोचला, तिकडे काय करतायत जवान? एवढी खचाखच भरलेले आहे मोनोरेल, मला हलता सुद्धा येत नाही, एवढी प्रचंड गर्दी। लोकल बंद असल्यामुळं अनेक लोकांनी मोनोरेल पकडली, पण मोनोरेलच बंद पडली आणि त्यामुळे प्रचंड गर्दी, हलताही येत नाही जागेवरून, अशी परिस्थिती। सागर, बाहेर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की काच ब्रेक करण्याचे, काही तुम्हाला या संदर्भात काही सांगितलं जातंय का? प्रवाशांना काही सांगितलं जातंय तिकडनं? सांगितलं जात नाही, प्रवासी लाईव्ह टीव्हीवर बघतायत काच फोडली जाते, पण प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये। इमर्जन्सी नंबर उचलत नाही मोनोरेल, त्यामुळे प्रचंड घबराट आहे लोकांना। नक्कीच सागर, थोडासा धीर धरा। या ठिकाणी आता अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत आणि ते आता काच ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। तर मुंबईमधलं हे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन आपण इथे पाहतो आणि ही काच फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, काच ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मग प्रवाशांना बाहेर काढलं जाईल। मात्र आता सध्या तरी एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना आत गुदमरल्यासारखं होतंय, चक्कर येते, हवा येण्यासाठी कोणताही चान्स नसल्यामुळे देखील त्यांना त्रास होतोय आणि प्रचंड गर्दी आहे सध्या मोनोरेलमध्ये। लवकरात लवकर ही काच फोडली जावी आणि प्रवाशांना बाहेर काढलं जावं ही अपेक्षा असेल। तर प्रवाशांना या संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नाही, मात्र माध्यमांच्या द्वारे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते की बाहेर आपल्याला काढण्यासाठी म्हणून काहीतरी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। अक्षय, अग्निशमन दलाकडनं आता नेमकं काय केलं जातंय? सागर, अग्निशमन दलाचे जवान काच फोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत की बघ काही इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ववत करण्याचा काही प्रयत्न करतायत, काही कळतंय? तर सागर यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधणार आहोत। मात्र अक्षय, आता नेमकं काय सुरू आहे? आता अग्निशमन दलाची गाडी येऊन सुद्धा या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत। निखिल, आपण पाहू शकतो की सध्या अग्निशामक दलाची पूर्वी एकच गाडी होती, एकच तुकडी होती संपूर्ण शिडीची आणि आता दुसरी देखील शिडीची अग्निशामक दलाची जवानांची तुकडी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण पाहू शकतो की गाडीच्या फ्रंट साईडला ज्या पद्धतीने अग्निशामक दलाचे जवान शिडीवरती चढून त्या ठिकाणी काच ब्रेक करण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि तिथून रेस्क्यू करण्याचा नागरिकांना प्रयत्न करणार आहेत, तसाच प्रयत्न जो आहे तो मागच्या बाजूला देखील आता शिडी नक्कीच अक्षय, थोडंसं थांबवते। वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पालिकेने घटनास्थळी वैद्यकीय पथक पाठवलेलं आहे। जर लोकांना एसी बंद असल्यामुळे गुदमरल्याचा त्रास होत असेल तर अशा वेळेला काच फोडून प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत तातडीनं या ठिकाणी दिली जाणार आहे। सध्या तरी मोनोची काच तोडून लोकांना बाहेर काढलं जाणार असं कळतं। 15 ते 20 मिनिटं आतापर्यंत होऊन गेलेली आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि 2 लॅडर्स आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र अद्यापही काच ब्रेक करण्यात काही यश आलेलं नाही। पालिकेकडनं वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झालेलं आहे।